हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। तांत्रिक कारणामुळे मुंबईतील मोनोरेल वडाळ्या दरम्यान बंद, प्रवाशांना बाहेर काढलं। मोनोरेलमध्ये महिन्याभरात तिसऱ्यांदा बिघाड। मुंबईसह उपनगरामध्ये रात्रभर जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचलं। मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं, मुलुंड टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडी। पुढील 3 तासांसाठी मुंबईला रेड अलर्ट। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शरद पवारांना अडचण नाही, संजय राऊतांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा झाल्याची राऊतांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी। रात्री उशिरापर्यंत आमदार खासदारांची बैठक। मुंबई ठाणे मनपावर भगवा फडकलाच पाहिजे, शिंदेंचं मार्गदर्शन। अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक। बीड आणि जालन्यामध्ये आज मोर्चा। नाशिकमध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा। पक्षाचे महत्त्वाचे नेते मोर्चात सहभागी होणार। गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कारभार। आज राजभवनामध्ये होणार आचार्य देवव्रत यांचा शपथविधी। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पंजाबच्या दौऱ्यावर। राज्यातील पूरस्थितीचा घेणार आढावा, पीडितांशीही संवाद साधणार। वक्फ दुरुस्ती कायद्याच्या वैधतेवर आज सर्वोच्च न्यायालय अंतरिम आदेश देणार। सरन्यायाधीश गवईंच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ 3 प्रमुख मुद्द्यांवर निर्णय सुनावणार। इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख। मुदतीत आयटीआर न भरल्यास लेट फीसह दंड। 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 5,000चा दंड भरावा लागणार। आशिया चषकातील महामुकाबल्यामध्ये टीम इंडियाची बाजी। पाकिस्तानचा 7 विकेट्सनी धुव्वा। प्रभावी गोलंदाजीनंतर भारतीय फलंदाजांचाही पाकिस्तानला दणका। भारतीय संघानं पाकिस्तानवर मिळवलेला विजय। पहलगाम हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्यांना आणि सैन्याला समर्पित। कालच्या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचं वक्तव्य। नेपाळमधील हिंसाचारातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत। नवनियुक्त पंतप्रधान सुशीला कार्की यांची घोषणा। आतापर्यंत मृतांचा आकडा 72 वर।